नमस्कार. पोहे आणि हिरवी चटणी बनवणार आहोत. कांदा पोहे बनवणार आहोत. कांदा, लसूण, 2 कांदे चिरलेले आहेत, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरचीचा ठेचा असं मी साहित्य तयार करून घेतलेले आहे. पोहे घेतले आणि जेवढे लागेल तेवढे आणि धुवून ठेवले 2दा. तेल टाकले आता पोह्याप्रमाणे. त्यामध्ये तिखी आणि जिरे टाकले. जे मी साहित्य केलं होतं ते सगळं आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तेलामध्ये टाकून आता हलवून घेत आहे. मी सगळं साहित्य एकदाच टाकले. आता इथे रेडी झालेले आहे. गोल्डन कलर होईपर्यंत झालेत. आता मी हळद आणि नमक टाकून याला पण मिक्स करून घेत आहे. आता हे पोहे भिजलेले याला पण मिक्स करून घेते. बघा किती छान रेडी झालेत कांदा पोहे. लिंबू टाकून खूपच छान लागतात खायला. तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. बघा आता लिंबू पिळत आहे छानपैकी. डोसा, इडली, आप्पे, ढोकळा यांची चटणी करणार आहोत खाण्यासाठी. मी आधीच शेंगदाणे भाजून घेतले, मिरच्या पण भाजून घेतल्या, लसूण पण भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकत आहे. मिरच्याप्रमाणे नमक टाकत आहे, मीठ, फ्रेश कोथिंबीर टाकत आहे. इथे पाणी टाका, शेंगदाण्याच्या वर येईपर्यंत पाणी टाका थोडं. आता काढून झाले आहे मिक्सरमध्ये. आता इथे तडका दिलेले आहे चटणीला. तिखा जिरे टाकून तडका दिला आणि थोडं कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकली त्याच्यात. नमक टाकून हलवून ठेवले. सबस्क्राईब करा, मराठी चॅनलला सपोर्ट करा. नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत, पाहत राहा.